नमस्कार मित्रांनो, आजच्या या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये आपण खूपच इंटरेस्टिंग अभिनेत्रीबद्दल बोलणार आहोत, जिला आपण 90s मध्ये खूप सारे चित्रपटात पाहिलं आहे. अगदी धूम असेल किंवा गोलमाल असेल किंवा फिर हेरा फेरी सारखे कल्ट क्लासिक चित्रपट असतील, या आणि अशा कित्येक चित्रपटामध्ये तिने बॉलिवूडची एक प्रमुख अभिनेत्री म्हणून काम केलं. पण नंतर अचानक तिच्यासोबत असं काय झालं, कुणी तिच्यासोबत मोठी फसवणूक केली, ती का बॉलिवूडमधून बाजूला गेली आणि का ती दुबईमध्ये आता काम करत आहे किंवा जॉब करत आहे, तिच्या आयुष्याची ही इंटरेस्टिंग जर्नी आपण पटापट या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. मित्रांनो, रिमी सेन यांचं खरं नाव शुभमित्रा सेन असं होतं. सेन या आडनावावरून कळतं की त्या बंगाली आहेत. त्यांचा जन्म 1981 साली कोलकातामध्ये झाला होता. त्यांचं वय साधारण आता 43 वर्ष आहे आणि त्यांचं शिक्षण त्यांनी कोलकातामध्ये पूर्ण केलं होतं. रिमी ही खूप एक मध्यमवर्गीय कुटुंबातली मुलगी होती. तिला अभिनयाची फारशी आवड नव्हती, पण पैसे कमवायची गरज असल्यामुळं तिने अभिनय क्षेत्रामध्ये पाऊल ठेवायचा निर्णय घेतला. 2002 मध्ये तिने ॲज अ मॉडेलिंग या क्षेत्रामध्ये काम चालू केलं. तिने आमिर खान सोबत थंडा मतलब कोका कोला या जाहिरातीमध्ये काम केलं आणि तिथूनच तिला खूप मोठी ओळख मिळाली. त्यानंतर तिला डायरेक्ट 2003 मध्ये कल्ट क्लासिक सिनेमा हंगामा हा चित्रपट भेटला आणि हंगामा हा सुपरहिट चित्रपट ठरला. या चित्रपटामध्ये आफताब शिवदासीने साकारलेल्या नंदू या पात्राचं नाव नंदू आपटे असं दाखवलं होतं, जो हेराफेरीमधील बाबूराव आपटेचा मुलगा असल्याचं एक मजेशीर संदर्भ सुद्धा सांगितला जातो. हा योगायोग होता की मुद्दाम केलेला क्रॉसओव्हर आहे हे कधीही स्पष्ट झालं नाही. असो मित्रांनो, ती कोका कोलाची जाहिरात लगान चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणजे आपले मराठमोळी दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी बनवली होती आणि त्यामुळेच रिमीला स्वदेश चित्रपटाची ऑडिशन द्यायला बोलवलं. पण मित्रांनो, तो रोल तिला भेटला नाही, तो गायत्री जोशी यांना मिळाला. पुढे चालून मुन्नाबाई MBBS साठी सुद्धा रिमीने ऑडिशन दिली, मात्र तो रोल सुद्धा तिला भेटला नाही. 2004 मध्ये रिमीला धूम या चित्रपटात काम करायची संधी मिळाली. असं बोललं जातं की तिने ह्या चित्रपटात काम करण्यासाठी 8 किलो वजन कमी केलं होतं. धूम हा चित्रपट त्या वर्षातील देशातील सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट बनला होता. त्यानंतर 2005 मध्ये रिमीने सलग 3 चित्रपट केले: गरम मसाला, क्यूकी आणि दीवाने हुए पागल. 2006 मध्ये आलेला फिर हेरा फेरी हा सुद्धा एक कल्ट क्लासिक चित्रपट आहे. याच वर्षी धूम 2 आणि गोलमाल हे 2 चित्रपट तिने केले आणि हे सुद्धा देशातले सगळ्यात मोठे हिट चित्रपट झाले. आता मित्रांनो, इतकं मोठं हिट करिअर चालू असताना रिमीने काही चुका सुद्धा केल्या आणि तिची सगळ्यात मोठी चूक होती गोलमालच्या प्रमोशनादरम्यान तिने एक अतिशय आक्षेपार्ह विधान केलं. ती म्हणाली की रोहित शेट्टी इतके चांगले डायरेक्टर आहेत की ते एखाद्या काळ्या आफ्रिकन व्यक्तीला सुद्धा सुंदर दाखवू शकतात आणि हे विधान वर्णद्वेषी असल्यामुळे प्रचंड वाद छेडला गेला. तो इंटरव्ह्यू काढून टाकण्याचा प्रयत्न झाला, मात्र रिमीच्या इमेजला खूप मोठं डॅमेज झालं. नंतर तिने पुढे चालून यासाठी माफी मागितली. मित्रांनो, सलग सुपरहिट चित्रपट जरी दिले असले तरी सुद्धा त्यातले बरेचसे चित्रपट कॉमेडी असल्यामुळे रिमीला कॉमेडी रोलसाठीच टाईपकास्ट करायला लागले. तिला गंभीर, आव्हानात्मक, ॲक्शन अशा वेगवेगळ्या भूमिका करायच्या होत्या. हॅट्रिक, जॉनी गद्दार, दे ताली, हॉर्न ओके प्लीज, संकट सिटी असे अनेक चित्रपट तिने केले, मात्र ते कुठलेही चित्रपट चालले नाहीत. 2011 मध्ये थँक्यू आणि शागिर्द हे तिचे 2 शेवटचे चित्रपट ठरले. दोन्ही चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर तिला बॉलिवूडमधून काम मिळणं आता बंद झालं आणि तिने सुद्धा बॉलिवूडमध्ये काम करायचं बंद केलं असं म्हणता येऊ शकतं. आता बॉलिवूडमधून तर काम संपलं, पण पैशाची अत्यंत गरज होती आणि मग 2015 साली रिमीने निर्णय घेतला की ती बिग बॉसमध्ये जाणार आणि तिने बिग बॉस सीझन 9 मध्ये सहभाग सुद्धा घेतला. तिला आत्तापर्यंतची बिग बॉसमधली सर्वात डिसइंटरेस्टेड कंटेस्टंट म्हणून मानलं जातं. तिला बिग बॉसच्या घरात अजिबात राहायचं नव्हतं, मात्र तिला बिग बॉसमध्ये 2.5 करोड रुपये मिळणार असल्यामुळे तिने तो शो केला होता. 2016 मध्ये तिने स्वतःची प्रोडक्शन कंपनी चालू केली. यामध्ये तिने बोधिया सिंग नावाचा चित्रपट प्रोड्यूस केला. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा मिळाला होता. तिच्या आयुष्यामध्ये खूप सारे वाद, राजकीय प्रकरणं आणि कायदेशीर प्रकरणं सुद्धा आले. त्यातलं एक महत्त्वाचं प्रकरण म्हणजे लँड रोव्हर कारचं प्रकरण, जे 2020 मध्ये झालं. तिने 92 लाख रुपयाची लँड रोव्हर कार खरेदी केली होती, मात्र ती कार इतकी खराब होती की तिच्या सनरूफमध्ये बिघाड, साऊंड सिस्टममध्ये प्रॉब्लेम, डिस्प्ले हँग होणं, गिअर नीट काम न करणं अशा खूप साऱ्या समस्या होत्या. एकेवेळेस तर रिअर कॅमेरा नीट न चालल्यामुळे तिची ती गाडी एका खांबाला धडकली. तिने कंपनीकडे 10-12 वेळा तक्रार करूनही कंपनीने तिला इग्नोर केलं आणि मग तिने 50 कोटी रुपयाची नुकसान भरपाई देण्याची कंपनीकडे मागणी केली. यानंतर आणखी एका वादाने तिचं आयुष्य खूप मोठ्या प्रमाणावर बदललं. एकदा काय झालं, रिमीला रौनक व्यास नावाचा व्यक्ती जिममध्ये भेटला. दोघांमध्ये हळूहळू मैत्री झाली.
काही काळानंतर रौनकने तिला एका व्यवसायामध्ये पैसे गुंतवण्याचा प्रस्ताव दिला. सुरुवातीला तिला 20 लाख रुपये गुंतवायचे सांगितले. तिने गुंतवले आणि तिला चांगला परतावा मिळाला आणि तिचा विश्वास बसला. नंतर अजून जास्त नफा कमवायचा, अजून जास्त पैसे कमवायचे यासाठी तिने जवळपास 4,14,00,000 रुपये भरले आणि त्यानंतर रौनकने पैसे देणं बंद केलं आणि तिच्यासोबत हा खूप मोठा स्कॅम झाला. मित्रांनो, 2019 साली रिमीने अभिनय आणि ग्लॅमरपासून दूर जाऊन राजकारणात प्रवेश करायचा निर्णय घेतला. त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आणि 2021च्या पश्चिम बंगालच्या निवडणुकीमध्ये त्या उमेदवार म्हणून उभे राहिल्या. मात्र निवडणुकीत त्यांना अजिबात यश मिळालं नाही. निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांनी भाजपा सोडून तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला, पण तरीही त्यांना तिकडेही काही विशेष यश मिळालं नाही. आणि मग आता हे सगळं सोडून रिमीने हा देश सोडून जाण्याचा निर्णय घेतला आणि मग ती भारत सोडून दुबईमध्ये निघून गेली. माध्यमांच्या माहितीनुसार गेल्या काही वर्षापासून ती दुबईमध्ये शांत आणि लो प्रोफाईल आयुष्य जगत आहे. ती मीडियापासून लांब राहते आणि दुबईमध्ये ती तिच्या बिझनेसमध्ये व्यस्त आहे. रिमी सिंगने सांगितलं की तिला ग्लॅमर, कॅमेरे, प्रसिद्धी हे अजिबात आवडत नाही. त्यामुळे दुबईत जाऊन तिने शांतपणे आयुष्य जगण्याचा मार्ग निवडला आहे. दुबईमध्ये ती सध्या रिअल इस्टेट एजंट म्हणजेच प्रॉपर्टी विक्री सल्लागार म्हणून काम करत आहे किंवा जॉब करत आहे. आधी जिथे तिला बॉलिवूडमधील अभिनेत्री म्हणून ओळखलं जायचं, आज तिला दुबईच्या रिअल इस्टेट मार्केटमध्ये एक प्रोफेशनल एजंट म्हणून ओळखलं जातं. दुबईचा रिअल इस्टेट मार्केट अत्यंत प्रोफेशनल आहे आणि सुव्यवस्थित आहे. तिथे एजंटला आणि एजन्सीला फायनान्शियल सल्लागारासारखा मान दिला जातो आणि कामसुद्धा नियमानुसार होतं असं तिचं म्हणणं आहे. रिमीने सांगितलं की भारतात अनेकांना प्रॉपर्टी एजंट म्हणून काम करणं खूप अवघड वाटतं किंवा कमीपणाचं सुद्धा मानलं जातं, पण दुबईमध्ये या कामामध्ये खूप आदर मिळतो. थोडक्यात काय तर रिमी आता दुबईमध्ये एक यशस्वी रिअल इस्टेट कन्सल्टंट म्हणून काम करत आहे आणि त्यांनी ग्लॅमरच्या बॉलिवूडच्या जगाला मागे ठेवून आता स्वतःची एक नवी ओळख बनवली आहे. मित्रांनो, तुमचा असा गैरसमज झाला असेल की रिमीने फक्त हिंदी चित्रपटात काम केलंय, पण हंगामा हा तिचा जरी पहिला हिंदी चित्रपट असला तरी याआधी तिने बंगाली, तेलुगू अशा विविध भाषांमध्ये काही चित्रपट केले आहेत. खरं म्हणजे तिच्या चित्रपटाच्या करिअरची सुरुवात ही पारोमित्तर एक दिन नावाच्या बंगाली चित्रपटाने झाली होती. त्यानंतर तिने बंगाली, तेलुगू आणि मग हिंदी अशा वेगवेगळ्या भाषांमध्ये काम केलं. तिने सलमान खान सोबत क्योंकि या चित्रपटातही काम केलं होतं. सोबतच तिने तेलुगू सुपरस्टार चिरंजीवी सोबतही एक चित्रपट केला होता, ज्याचं नाव होतं अंधारी वाडू. नाना पाटेकरांचा हॉर्न ओके प्लीज हा जर चित्रपट तुम्हाला आठवत असेल तर त्यामध्ये रिमीने पहिल्यांदा डबल रोल केला होता, ज्यामध्ये तिच्या एका पात्राचं नाव रिया होतं आणि दुसऱ्या पात्राचं नाव सिया होतं. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुम्हाला रिमी सिंगबद्दलची माहिती कशी वाटली? कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर तुम्हाला वाटल्यास तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करू शकता.